नमस्कार, मी अमरीन खान. औरंगाबाद UCN TV नेटवर्क मध्ये आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवरती. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ बसस्थानक योजनेअंतर्गत बसस्थानाची करण्यात आली पाहणी. कामगार संघटनेतर्फे ST अधिकाऱ्यांचा करण्यात आला सत्कार. मुंढा परिसरातील गोडतेल दुकानातून वाहिलेले तेल रस्त्यावर पसरल्याने दुचाकी वाहन चालकाचा घडला अपघात. ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीस बंद करीत 8.5 लाख रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला जप्त. मनपाच्या विद्यार्थ्यांनी दिली इस्रोला भेट. इस्रो अधिकाऱ्याने दिली आयुक्तांसाठी रॉकेटची प्रतिकृती भेट. प्रामाणिकता अजूनही बाकी आहे. कर्तव्यनिष्ठ सफाई कर्मचारी विजय ठोंबरे यांनी कामादरम्यान आढळून आलेली बॅग केली पोलिसांच्या स्वाधीन. रेल्वे स्टेशन स्थित हॉटेल अशोकामधून राजस्थानच्या व्यापाऱ्याची चोरी गेलेली बॅग वेदांतनगर पोलिसांनी परत मिळवत आरोपींच्या आवळल्या मुसक्या. लासूर येथील बाजार समिती कार्यालयासमोर मका शेतकऱ्याने मका फेकत व्यापाऱ्यांच्या लुटीविरोधात आक्रोश केला व्यक्त. मसिया सागर गॅसच्या वतीने शहरात 2 दिवसीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन. 90 संघांनी नोंदविला सहभाग. कन्नड येथील देवे गावात चंद्रकांत दास महाराज 42व्या पुण्यतिथी निमित्त कीर्तन भजन प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते माई वृद्धाश्रम नवीन इमारतीचे लोकार्पण थाटात संपन्न. पोलीस प्रशासन व मराठा नेता विनोद पाटलांनी प्रयत्न करीत हर्सूल उपोषणकर्त्यांचे सोडविले उपोषण.